मंजूर झालेल्या गट विम्याच्या बिलाची रक्कम शिंदखेडा उपकोषागार कार्यालयात पाठवण्यासाठी लाच मागणाऱ्या दोंडाईचा येथील मुख्याध्यापिकेस धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं लाच घेताना रंगेहात ताब्यात घेतल्यानं एकच खळबळ उडाली आहे। दोंडाईचा येथील एका सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षकाच्या मंजूर झालेल्या गट विम्याच्या बिलाची 1,33,484 रक्कम अदा होण्यासाठी त्यांनी शासकीय आश्रमशाळा अक्कलकोस येथील मुख्याध्यापिकेकडे रीतसर अर्ज केला होता। मात्र अर्ज करून देखील काम न झाल्यानं त्यांनी मुख्याध्यापिका अर्चना बापूराव जगताप यांच्याकडे तगादा लावला। मुख्याध्यापिका अर्चना जगताप यांनी गट विम्याच्या बिलाची रक्कम मिळवून देण्यासाठी 5,000च्या लाचेची मागणी केली होती। दरम्यान तक्रारदार यांनी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथे संपर्क साधून हकीकत कथन केली। 1 जानेवारी रोजी तक्रारीची शहानिशा झाल्यानंतर धुळे एसीबीच्या पथकानं शासकीय माध्यमिक आश्रमशाळा अक्कलकोसच्या आवारात सापळा रचला। या सापळ्यात मुख्याध्यापिका 4,000ची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आली आहे। धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं मुख्याध्यापिकेस ताब्यात घेत दोंडाईचा पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा सन 1988च्या कलमानुसार गुन्ह्याची नोंद केली आहे। तपास धुळे एसीबी पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी या करतायत। ही कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे एसीबी विभागाचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, प्रवीण मोरे, प्रवीण पाटील, सुधीर गोरे, जगदीश बडगुजर या पथकानं ही कारवाई केली।